हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलाच असेल टायटल आणि थंबनेलवरून. तर पहिले तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे, व्हिडिओ बघताना पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडत असतील किंवा नसेल आवडत, काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये एक कमेंट तुम्ही थोडी म्हणजे छोटीशी का होईना करू शकता की व्हिडिओ छान झाला आहे किंवा काय तुमचं जे मत असेल ते तुम्ही मांडू शकता कमेंटमध्ये. आणि एक लाईक करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला आपण सुरुवात केलेलीच आहे, तर रेसिपी सांगायला सुरुवात करते कशी बनवते मी. तर ही शिमला मिरची बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे बनवतात, आपली ही पद्धत आहे. पहिले तर मी छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. बारीक गॅसवर भाजायचे शेंगदाणे, गॅस फुल करून भाजायचे नाही. थोडंसं 5-10 मिनटं वेळ जातो पण तो जाऊन द्यायचा, त्याच्यानंतर तो मसाला खूप छान बनतो म्हणून. तर त्याच्यानंतर मी आता इकडं मिरची कट करून घेतली, छान कापून घेतलेली आहे, म्हणजे त्याचे तुकडे केलेले नाही आहे. फक्त 4 भाग करून त्याला मला आतमध्ये मसाला भरायचा असं मी पूर्णच मिरची ठेवलेली आहे. आणि त्याच्या आतमधल्या त्या मी बिया सगळ्या काढून घेतलेल्या. तुम्ही पाहिलंच किती बिया निघल्या त्याच्या आतमध्ये. आणि ह्या बियांमुळे आपण जो मसाला बनवतो आतमध्ये भरायला त्याच्यात, त्याची सगळी चव निघून जाते. त्याच्यामुळे मला ह्या बिया आवडत नाही मिरचीमध्ये. त्याच्यानंतर मस्त मिरची चिरून झाली की छान पाणी घ्यायचं पातेल्यामध्ये आणि त्याच्यात मस्त धुवून काढायची मिरची सगळी. थोडीशी हाताने चोळून घ्या, कारण त्याला ज्या शिरा असतात त्याच्यामध्ये माती गेलेली असते. आणि मग ते फक्त आपण पाण्यात काढून बाहेर काढलं टाकून की ते स्वच्छ होत नाही व्यवस्थित म्हणून. आणि मिरची जेव्हा तुम्ही अशी धुणार ना पाण्यामध्ये, तर तेव्हा ते आतल्या साईडनी पण धुवून घ्या, कारण ते थोड्याशा बिया राहिलेल्या असतातच, आपण काढताना ते पडतात सुट्ट्या सुट्ट्या होऊन. आणि तुम्हाला दाखवते मी किती बिया निघल्यात पाण्यामध्ये परत पण. आणि मला तर ही मिरचीची एक पण बी आवडत नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण काढून टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. तर हे पाहू शकता तुम्ही, इतक्या बिया त्याच्यानंतर होत्या त्याच्यामध्ये. आणि ह्या माझ्यासाठी खूपच होत्या, म्हणजे मला आवडत नाही तर त्या म्हणजे खूपच होत्या. तर चला आता मसाला बनवून घेऊया आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी. छान भाजलेले शेंगदाणे थंड करून घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे आणि लसूणच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर मस्त असं हे एकदम बारीक पण करायचं नाही, एकदम मोठं पण ठेवायचं नाही आहे. शेंगदाण्याचं कूट थोडासा असा दाताखाली आला पाहिजे असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातलं की नंतर त्याच्यामध्ये थोडासा मटण मसाला घालायचा आहे. आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी. आता ह्याच्यात तुम्हाला लगेच तिखट डायरेक्ट बनवायची असेल तर तुम्ही लगेच मसाला घालून घ्या, तुमचा तिखटवाला घरचा जो बनवलेला असतो आपण मसाला तो. पण मी आत्ता माझ्या छोट्या बाळासाठी पहिले मिरची भरून घेणार आहे मिठाच्या मसाल्यामध्ये, कारण त्याला पण शिमला मिरची प्रचंड आवडते आणि आमच्या घरात शिमला मिरची खाणारे सगळेच आहेत, खूप आवडते सगळ्यांनाच. तर त्याला तर खूपच आवडते. त्याला 2-3 करून म्हणजे त्याला हे होत नाही, संपलं की मग तो चिडचिड करतो की तू एवढंसंच का बनवलेलं माझ्यासाठी. म्हणून मग आता पहिलं तर मी त्याच्यासाठी बनवून घेणार आहे. आता ही टिफिनचा वेळ आहे सकाळी, त्यामुळे खूप गडबड होती, पण म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. कारण काय झालं, मी ना शिमला मिरचीची रेसिपी म्हणजे बऱ्याच जणांकडून म्हणजे खाल्ली, जर 3-4 प्रकारची तरी खाल्लेलीच आहे. कोणी थोडंसं ग्रेव्हीवालं बनवते, कुणाची पद्धत आहे की ते आपण बटाटा वगैरे सुक्का बनवतो कट करून, असा तुकडे छोटे छोटे करून तसे बनवतात. कोणी बेसन घालून बनवतं. तर म्हणून म्हटलं ही मग अशी जर वेगवेगळी पद्धत असेल तर आपली पद्धत पण वेगळीच आहे, आपण पण शेअर करूया, म्हणून हा सगळा खटाटोप. तर मिठाचा मसाल्यामध्ये मिरची भरून झालेली अंशुलसाठीची. आणि आता मी त्याच्यामध्ये तिखट घालून घेतलं आहे, काळा मसाला आपला घरचा. आणि त्याच्यामध्ये आता आमच्यासाठीच्या ज्या मिरच्या ठेवल्यात त्या मी भरून घेणार आहे. तर चला पहिले हा आता मसाला भरून घेते. आणि मसाला भरताना मिरचीच्या आतल्या साईडला मसाला असा बोटाने दाबायचा आहे, पूर्ण असा दाबायचा. आणि इतकी फुल मिरची भरायची गरज नाही आहे, जसं आपण वांगं वगैरे भरतो, भरून वांगं वगैरे बनवतो ना, तसं तर नाही भरायचं हे. थोडासा ओला करून मसाला असा दाबायचा आहे त्याला मिरचीला आतल्या साईडनी, कारण हा जसं जसं मिरची शिजत येते नंतर तसं तो बाहेर येतो आणि खूप छान होते भाजी, तुम्हाला पुढे दिसेल. तर चला पहिले मिरचीत मसाला भरून घेते हा जो बनवला आहे आपण तो, आणि त्याच्यानंतर पुढचं बघूया काय करायचं आहे ते.
तर इकडे ना आता माझ्या बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच मिरच्या भरून झालेल्या आहेत आणि थोडासा मसाला मी ठेवणार आहे, कारण तो मला जसं मिरची थोडीशी शिजत येईल ना, परतून होईल माझं, त्याच्यानंतर हा थोडासा लास्टच्या 5 मिनटात घालायचा आहे मसाला आपल्याला, असं फक्त वरून टाकायचा आहे, ज्याने टेस्ट वरून पण खूप छान येते आणि त्या लसूणची कोथिंबीरची टेस्ट अशी खूप भारी लागते व थोडासाच मसाला आपण वरून टाकला तरी. तर तेच आपल्याला करायचं आहे. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे, तेल घालून घेते, कारण मिरची आपल्याला फक्त तेलात परतायची आहे, ही पाणी वगैरे काय ह्याला घालायची गरज नाही आहे, वाफेवर छान शिजते. तर मस्त 2-3 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल तापलं की ही सगळी मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे कढईमध्ये. मिरची कढईमध्ये टाकली की थोडंसं एक 2-3 मिनटं थांबायचं आहे, लगेच झाकून नाही ठेवायचं, कारण आपलं कढई ऑलरेडी तापलेली होती, तेल गरम झालेलं होतं. तर पहिले तर थोडंसं ह्या मिरचीला सगळीकडून तेल लागेल असं करायचं आपल्याला. थोडीशी मिरची थोडी अशीच फ्राय होऊन देऊया आणि त्याच्यानंतर थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि हिला लगेच उलथणं लावायचं नाही आहे, उलथायचं नाही असं जास्त ह्यानी कशाने, असं थोडंसं सांडशीनीच त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडी मी आता एकसारखी सगळी कढईला चिटकेल असे ठेवणार आहे आणि झाकून ठेवणार आहे. तर इथून पुढची प्रक्रिया जास्त काही नाही आहे, फक्त झाकून ठेवत राहायचं आहे आणि 2-2, 3-3 मिनटाला बघायचं आहे आणि खोलून त्याला उलटं पालटं असं करायचं आहे, जेणेकरून सगळ्या साईडनी ती छान खरपूस अशी भाजल्या जाईल. जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की आता ही मिरची तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये मसाला दिसत नाही आहे, फक्त मिरची दिसते आहे, पण लास्ट स्टेजला तुम्ही बघाल तर मिरची तुम्हाला बघूनच खावीशी वाटेल. जेव्हा मी टिफिनमध्ये देते ना ह्यांना किंवा मुलांना मिरची ही, तर डब्बे उघडले की इतका छान वास येतो ह्या मिरचीचा. घरात पण असं कढईचं झाकण काढलं की खूप खमंग वास येतो, जे की लसूण, कोथिंबीर आणि आपण शेंगदाण्याचा मसाला जो केलेला आहे ना, त्याने खूप भारी टेस्ट येते. तर माझा खूप फॅन आहे ह्या मिरचीचा आणि त्याला खूप आवडते. त्याच्यानंतर त्याला तो मसाला खूप आवडतो. तर यास खूप छान होते, नक्की ट्राय करा. आणि हळूहळू तुम्हाला दिसत असेल तेलाचा कलर, मिरचीमधला आतमधला मसाला वगैरे थोडा थोडा असा सुटायला लागला, आता ती शिजत आली त्याच्यामुळे, आणि कलर पण चेंज झाला आहे, मस्त खरपूस अशा भाजल्या जाते आहे. तर बघूया आपण लास्टला, तर नक्कीच तुम्हाला खूप आवडेल बघूनच मिरची. आणि जर आवडली तर रेसिपी तुम्ही करून पण बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झालेली, किंवा तुम्ही पण अशीच बनवता का. चला अजून एकदा झाकून ठेवणार आहे मी हिला. दुसरी आता पुढे प्रक्रिया असं काही नाही आहे, झाकून ठेवायचे, परत खोलून मिक्स करायचे, असंच करायचे. तर छान असं तेल सुटलं आहे, मस्त खरपूस हे सगळं भाजत आलं आहे आणि कलर पण किती चेंज झाला आहे. आधी फक्त हिरवीगार मिरची दिसत होती, आत्ता पूर्ण मिरचीला हा सगळा मसाला वगैरे लागलेला आहे आणि हे सगळं छान प्रमाणात झालेलं आहे. झाली आहे भाजी आपली आणि ही अशी झालेली आहे, मस्त खूप टेस्टी लागते, खरंच ट्राय करा. आणि त्याच्यानंतर आता मी अंशुलसाठीची जी मिरची भरून ठेवली ती पण बनवून घेणार आहे, कारण आता टिफिन बनवायचं म्हणजे भरायचा टाईम झाला आहे. तिकडे मी तवा तापत ठेवला आहे, ते माझ्या चपात्या चालू होणार होत्या तर करायला. तर मला आज तुमच्याशी फक्त रेसिपीच शेअर करायची होती. चला आता अंशुलसाठीची बनवून घेते. सकाळी सकाळी एवढंच काम म्हणजे नाकाला येते टिफिन बनवणं वगैरेच, कारण हे 2-2 प्रकार असतात, सगळं वेगळं वेगळं, मिठाचं तिखट वेगळं हे ते, तर चालूच असतं. आणि एवढ्या गडबडीत पण म्हटलं थोडंसं वेगळं आपलं पण काहीतरी आहे, तर आपण दाखवूया रेसिपी, तर म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर घेतली बनवून मी अंशुलसाठीची मिरची आणि हे फायनल आता नाश्त्यासाठी घेतलेलं आहे मी. तक्ष नाश्ता करून गेला आहे, त्याला पण खूप आवडलेली, वास यायला लागला तेव्हाच त्याचं चालू झालं मला पण जेवायचं म्हणून. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.